स्टार ट्रॅक कोडिंग होत नाही का रे? द कॉन्फिगरेशन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला एकदा आवाज क्लिअर आहे का बघा. आवाज क्लिअर आहे आणि व्हिडिओ पण क्लिअर दिसतोय. एकदा सांगा मला, चेक करा. एकदम क्लिअर. चला क्लिअर आहे असं समजतो. हो सर म्हटले बरेच जण. तर विद्यार्थी मित्रांनो, टेटची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये 1 नंबरला जी तुमची बुद्धिमत्ता चाचणी आहे, रिझनिंग आपण त्याला म्हणतो, IBPS पॅटर्न नुसार त्याच पद्धतीने आपल्याला टेट 2025 साठी अंकगणित आपल्याला काय करायचंय रे? तर अंकगणित देखील आपलं कसं असणार आहे, तर IBPS पॅटर्न नुसार असणार आहे. परंतु IBPS पॅटर्न नुसार शिकण्यासाठी ज्या बेसिक संकल्पना क्लिअर करायच्या असतात ते करणं खूप महत्वाचं असतं. हे सगळं सांगणार आहे तुम्हाला आज. एवढंच नाही तर शिक्षक भरती असू द्या किंवा इतर कुठलीही परीक्षा असू द्या, गणित अशी कुठली परीक्षा नाही की गणित विषय नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की गणित येत का नाही, गणित येत का नाही याची सगळी कारण म्हणजे तुमच्या एक मानसिकता ओळखून मी आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला हे केलेले. तर हे सगळे आपण बघणार आहेत आज. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 अंकगणित हे IBPS पॅटर्न नुसार आपण शिकणार आहे. परंतु असं प्रकरण शिकणार आहे की बेसिक टू ऍडव्हान्स. म्हणजे काय की एखादा विद्यार्थी आहे नवीन, त्यांनी बॅच जॉईन केली आणि त्याला गणित जमत नाही, अवघड जातं, असे बरेच आहेत. तर बरेच म्हणजे किती, तर ते प्रत्यक्षात समजून घेऊ आपण आता. बघा, हे तुमच्या डोक्यात असणारे प्लॅन असतील तर तुम्ही म्हणा होय सर माझ्याबद्दल असंच घडतंय, मला माझ्याबद्दल गणिताबद्दल मला भीती वाटते, मनामध्ये न्यूनगंड आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे मी एक ऍज अ स्टुडंट म्हणून तुमच्या मनामध्ये किंवा मी ज्यावेळेस स्टुडंट असेल त्यावेळेस येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी मी तिथं बोर्डवरती पॉइंट घेतलेले आहेत. हे पॉइंट किती महत्वाचे तुम्ही आता सांगणार आहेत मला, की चला चला तुम्ही कमेंट करणार होय सर माझ्याबद्दल असं होतंय किंवा गणिताबद्दल माझी ही अडचण आहे, गणिताचं बेसिक माझ्याकडे नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलत चालायचं, बरोबर. तर महाराष्ट्राचा विचार केला असता तर 97% विद्यार्थ्यांना गणित जमत नाही असं जनरली बऱ्याच जणांकडून ऐकायला भेटतंय. त्याचबरोबर आपण शिकत असताना गणित व्यवस्थित शिकलोच नाही, गणित व्यवस्थित शिकलो नाही. तर व्यवस्थित का शिकलो नाही त्याच्या मागची बरीच कारणं असतील. की आपण सुरुवातीला आपण 1ली ते 10वी पर्यंत गणित शिकत असताना ज्यावेळेस बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या होत्या त्यावेळेस आपण क्लिअर केलेल्या नसतील. पाढे, वर्ग, घन, कसोट्या अशा काही गोष्टी असतील. ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण ज्या वेळेस आपल्याला काम करायचं होतं त्यावेळेस आपल्याकडून ते काम झालेलं नसावं आणि म्हणून निश्चितपणे आपण व्यवस्थित शिकलो नाही असं या पॉइंटला धरून आपण बोलतोय. आणि हे प्रत्येकाचं झालेलं असेल, प्रत्येकाचं झालेलं असणार आहे, बरोबर ना. आणि म्हणून दुसरा मुद्दा आहे बघा, जे विद्यार्थी BAच्या मुलांचा संबंध गणिताशी येत नाही, 10वी पर्यंत व्यवस्थित केलं नाही आणि 10वी नंतर आपण ज्यावेळेस करायला गेलो त्यावेळेस प्रत्यक्षात काय झालं रे, तर नंतर 10वीच्या नंतर गणिताचा संबंधच आला नाही. म्हणजे आता येईल का नाही असं पण आपल्याला माहित नव्हतं. परंतु ज्यांनी ज्यांनी 10वीला चांगली टक्केवारी पडली आणि परत मॅथ सायन्स घेण्याचा प्रयत्न केला, बरोबर ना, आणि मग मॅथ असेल तर त्यावेळेस पुन्हा अभ्यास केला नसेल ते सायन्स लाईन, पण आर्ट वाल्यांना तर काय मॅथचा विषयच येत नाही. ठीक आहे, रेग्युलर गणित करावं लागतं. गणित असं गोष्ट आहे की ती सरावाने क्लिअर होत असते आणि आपण ते करत नाहीत हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपण हे करत नाही म्हणून येत नाही. एखादी गोष्ट शिकलोच नाही, सरावच केला नाही तर कशी येणार आहे. तर ती येण्यासाठी काय करायचंय, तर आजच्या आपल्याला जेवढे आपल्या मनामध्ये न्यूनगंड असतील, नकारात्मक विचार असतील, गणिताबद्दलची असणारी भीती असेल,
हे सगळं काही आपल्याला नाहीसं करायचंय, कारण मी तुमच्या सोबत आहे. एकदम दर्जेदार बेसिक टू ऍडव्हान्स. तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळेचे जे शिक्षक भरतीचे विद्यार्थी लागलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय मी गणित शिकवलेले याच्यावरती जास्त होते, कारण मी फक्त गणितच शिकवलं होतं. जर मराठी शिकवलं असतं तर मराठीवरती पण अभिप्राय आले असते, परंतु गणित या विषयाला आपण एकदम क्वालिटीचं त्या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला आहे आपण, आणि तो न्याय आपण निश्चितपणे तुम्हाला सुद्धा देणार आहोत. सराव न करणे हा एक महत्वाचा मुद्दा असतो. सराव का करत नाही, तर त्याचे बेसिक संकल्पना क्लिअर नसतात, म्हणून आपल्याला पुढे काय करता येत नाही. ह्या अडचणी आपल्या आहेत. त्यानंतर पाठांतर केल्यामुळे गणित कधी जमत नसतं हे सांगतो. एखादा विद्यार्थी असतो जिद्दीने पेटलेला असतो, त्याला बाकीचे विषय चांगल्या पद्धतीने येत असतात, आणि मग निश्चितपणे त्याला वाटतं की मी हे सगळे विषय करू शकतो, तर गणित हा विषय का करू शकत नाही. आणि असं जेव्हा वाटतं तेव्हा तो झपाट्याने त्या गणिताकडे जायला बघतो, पण जमत नाही, कारण बेसिक संकल्पना क्लिअर असल्याशिवाय गणित अजिबात जमत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, गणिताच्या बेसिकलाच आपल्याला हात लावायचा आहे, आणि आपण सोबत हे करणार आहोत. त्यानंतर गणित विषयाची भीती ठेवणं, नकारात्मक विचार, हे विचार सगळे आपण आता ह्या क्षणाला काढून टाकलेत असं समजा, आणि एक सकारात्मकता घेतलेली आहे. आणखी पुढचा मुद्दा काय, तर सिलेबस म्हणजे किती प्रकरण आहेत बाबांनो, किती आहेत, परीक्षा कुठली आहे, परीक्षेचा पॅटर्न कुठला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. टीईटीचा विषय होता त्या पद्धतीचा विषय वेगळा थोडासा. इकडे आयबीपीएस ला विचारलेले कुठले प्रकरण आहेत, असतात किती प्रकरण, तिथल्या कुठल्या प्रकरणावरती जास्त विचारलं जातं. आयबीपीएस मध्ये एक 4-5 प्रकरण आहेत, त्याच्यावरती जास्त बंचने प्रश्न विचारलेत, म्हणजे ग्रुपने विचारलेत. तसं 1 ते 5 पर्यंतचे प्रश्न असतील, 6 ते 10 पर्यंतचे असतील, 21 ते 25 असे बंच केलेले आहेत. त्या बंचने प्रश्न विचारले जातात, आणि म्हणून आपल्याला ही आयबीपीएस पॅटर्न सुद्धा समजून घ्यायचा आहे, तेही तुम्हाला इथे क्लिअर करणार आहे. गणित शिकले म्हणजे तुम्हाला गणित येईल असंच नाही. आता तुम्ही माझ्याकडे गणित शिकलात, आणि गणित शिकल्यानंतर डायरेक्ट तुम्ही 2-4 महिन्यांनी कधी परीक्षा असेल त्यावेळेस तुम्ही गेलात, आणि परीक्षेमध्ये गणित तुम्हाला आलं नाही, कारण येणार नाही. कारण त्याचं कारण असं असतं, शिकल्यानंतर त्याचा भरपूर असा सराव करावा लागतो, त्याची आपली ओळख झाली पाहिजे. एखादं जर प्रकरण असेल, एक्झाम्पल आपण प्रकरण घेतलं नफा तोटा घेतलं, आणि मग नफा तोटा प्रकरणामध्ये किती अँगलने किती प्रकारची गणित आहेत, अशी गणित पुन्हा पुन्हा तुम्हाला ती सरावाने आली पाहिजेत. एक्झाम्पल घेतो मी, की समजा आपण एक प्रकरण घेतलंय, आणि त्याच्यामध्ये समजा 50 प्रकार आहेत असं समजा. किती प्रकार आहेत? 50. आणि शिकलो किती आपण? 20च प्रकार शिकलो. आणि मग तुम्हाला वाटतं जर या 50 पैकी एक प्रकार आला तर तुम्हाला उत्तर येणार नाही, याच्यातलं जर आलं तर तुम्हाला ह्याचं उत्तर येणार आहे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथं कुठल्या एवढेच प्रकरण, एवढेच प्रकार, एवढे टाईप शिकून जमत नाही, तर त्या गणिताच्या सगळ्या टाईप पर्यंत पोहोचावं लागेल. आणि त्यासाठी काय करावं लागतं तेही तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळे टाईप किमान आपल्याकडे संकलन असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा बेसिक संकल्पना, दुसरा मुद्दा कुठली पुस्तकं वापरायची, कुठलं संदर्भ साहित्य वापरायचे. गणिताला एकच पुस्तक घेऊन जमत नाही, कारण त्याचे टाईप हे सगळे विविध. तुम्ही नवोदयचे असेल, स्कॉलरशिपचे असेल, मंथनचं असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, बरोबर ना, प्रज्ञाशोध परीक्षा असेल, जे ज्या परीक्षा आहेत ना, ज्या ज्या परीक्षेमध्ये मॅथ आहे त्या सगळ्या परीक्षेतले सगळ्या टाईपचे वेगळे एकदम त्याला चकवा दिलेले प्रश्न, याचं संकलन तुमच्याकडे झालं पाहिजे. आणि तसं संकलन आपण निश्चितपणे आपल्याकडे जमा करायचंय, आणि ते आपण करून घेणार आहे. प्रत्यक्षात मी सगळं तुम्हाला मटेरियल आयतं देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुम्हाला एक दिशा दाखवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. त्यानंतर गणित या विषयाला नाही समजून घेतले तर खूप अवघड जातो. म्हणजे मी आता सांगितले की मनामध्ये भीती एकदा घेतली की आपल्याला ते जमणारच नाही, बरोबर ना. त्यानंतर जर आपण त्याला असं म्हटलं, हा आता माळी सर भेटलेत आणि आपण आता निश्चित गणिताला सरांबरोबर, इतके दिवस माझी भीती होती, पण आता बेसिक पासून सरांबरोबर चालू करू, ज्या त्या वेळेस जिथे अडचण त्यावेळेस विचारू, आणि एकदम सकारात्मकतेने एकदम प्रभावी पद्धतीने आपण पुढे वाटचाल करू गणिताची. अशा पद्धतीने विचार केला तर समजून घेतलं तर काय जाणार आहे, सोपं जाणार आहे, हे आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. त्यानंतर आता मग हे सगळ्या येणाऱ्या अडचणी बघितल्या, मग आता करायचं कसं, नेमकं गणिताचा अभ्यास नेमका कसा करायचा आहे, तर आपल्याला आता या गणिताचा अभ्यास करत असताना प्रकरण माहिती असणं गरजेचं आहे. प्रकरण आणि परीक्षा माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षा कुठली आहे, समजा आपली शिक्षक भरतीची परीक्षा आहे, टीईटीची का टेटची आहे, समजा टेटची आहे.
मग टीईटी टेट मध्ये काय फरक आहे, तर थोडाफार फरक आहे. काय फरक आहे, तर ही आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतलं जातं, ही राज्य शिक्षक परीक्षा परिषदेकडून घेतलं जातं. मग त्या दोन्हीत फरक काय, तर आयबीपीएस काय करतं, ते त्यांचे सगळे प्रकरण देतील ती, पण मोजके ज्या प्रकरणावर विचारायचे त्याच्यावरच सातत्याने प्रश्न विचारतात. बाकीच्या प्रकाराला स्किप करतात किंवा येऊन एखादा प्रश्न विचारला जातो. आपल्या इकडं टीईटीचे असेल तर त्याच्यात पण त्याच पद्धतीने होतं, पण समान न्याय दिल्यासारखं होतो. असे बंचने प्रश्न येत नाही, एवढा त्यातला फरक आणि डिफरन्स आहे. बरोबर ना. गणिताचा बेस समजून घेणं गरजेचं आहे. मग गणिताचा बेस काय आहे सर, तर पाडे, वर्ग, गण, कसोट्या, सूत्र असतील, गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल. मग तुम्ही म्हणता सर हे सगळं तर आम्हाला माहिती आहे, तुम्ही का सांगता, तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त गुणाकार म्हणजे असा गुणाकार नसतो, भागाकार म्हणजे असा भागाकार नसतो, किंवा बेरीज विचारली म्हणजे अशी बेरीज विचारलेली नसते. जर गुणाकार विचारायचा असेल तर तो पदावलीमध्ये घेऊन विचारला जाऊ शकतो, भागाकार पण पदावलीमध्ये घेऊन विचारला जाऊ शकतो. अपूर्णांक म्हणजे एक अंशाला छेदाने भागणं म्हणजे ते भागाकार असतं. तर भागाकारामध्ये भाज्य असेल, भाजक असेल, भागाकार असेल, बाकी असेल, त्याच्या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न विचारलेले मागच्या काही परीक्षेमध्ये आयबीपीएसच्या मी चेक केले, त्यातले काही प्रश्न तुम्हाला दाखवतो. एकदम असे क्वालिटीचे प्रश्न आहेत आणि ते एकदम सोप्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सने कसे सोडवायचे हे आपण याच्यामध्ये सगळं बघणार आहोत. सगळे आहेत का, असेल तर एकदा हाजरी लावा. आहे सर, आलोय सर, बघतोय सर, आवाज येतोय सर, काही बोलत चला. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक टाईपची उदाहरणं, हे सगळं समजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक प्रकरण घ्यायचं आणि एका प्रकरणामध्ये किती साधारण टाईप असतील, आता सांगितल्याप्रमाणे किती टाईप असतील, तर सर समजा सरासरी प्रकरण घेतलंय आपण, बरोबर ना. तर सरासरी प्रकरणामध्ये सर आम्ही पाहिले की आम्हाला असे 30-40 प्रकार निघतील. मग प्रत्येक टाईपची कमीत कमी 2 गणितं तुमच्याकडे पाहिजे, ती वही तुमची नोट्स बनलेली पाहिजे. आणि त्या टाईपची म्हणजे असे नवीन टाईप दिसला ना, इतकं चिकित्सक पद्धतीने काम करावं लागतं, नियोजन पद्धतीने काम करावं लागतं. तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, एखादी प्रश्नपत्रिका बघितली, एखादा कुठे युट्यूबला व्हिडिओ बघितला, एखादा टेलिग्रामला नोट्स बघितली, तर त्या सरासरी मधले एका टाईपचं नवीन टाईपचं उदाहरण आलं की ती आपल्या संकलनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं, तर एक 100 पेजेसची वही एका प्रकरणाला करायची. 100 पेजेसची वही. आता मी सांगतोय, तुम्ही केलं तर तुमच्यासाठी भले, तुम्ही नाही केलं तर आनंदच आहे, बरोबर ना. 100 पेजेसची वही एका प्रकरणाला करायची. किती रुपये जातील रे, 30 रुपये जातील, भारी घेतली तर 40-50 रुपये जातील. मग त्या वहीमध्ये काय करायचं, पहिल्यांदा एका पेजवर 2च गणितं लिहायची. लाल पेन वापरा, काळा पेन वापरा, निळा पेन वापरा, काय वापरायचं ते वापरा. पण ती परीक्षेला कुठल्या पडलाय, कंसातल्या, तर जे पर्याय आणि पर्यायला टिक करा उत्तराची. उत्तर अजिबात लिहायचं नाही. मग असे सरासरीचे एक पुस्तक नाही चालायचं, मित्राकडून, मैत्रिणीकडून, रिलेटिव्ह कोण असेल त्यांच्याकडून गोळा करा. इकडं तिकडं बघून सगळ्या पुस्तकातली जी स्टँडर्ड पुस्तकं सगळं चाळीत बसायचं नाही. चालू कुठं करायचं, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी सांगतोय. एखादा हुशार गणितवाला तुमच्यातला विद्यार्थी असू शकतो. तुम्ही म्हणता सर सरांनी इतके काय सोपं इथनं कुठनं सुरुवात केली बाबा, मी चाललोय ती योग्य आहे का, त्याचं पण एकदा सांगा. योग्य आहे म्हणून असं टाईप करा, योग्य आहे, बरोबर ना. तर हे जे सांगतो म्हणजे मला स्पीड किती धरायचा, का पुढे डायरेक्ट प्रकरणावर जायचंय, हे पण मला कळ. पण मी जे सांगतोय ना, हे तुम्हाला कुठेतरी शिकवत जरी असाल ना, त्याच्यासाठी सुद्धा खूप फायदा होणार आहे, खूप फायदा होणार आहे. आणि म्हणून हे 100 पेजच्या वहीमध्ये सरासरीचं ज्या ज्या वेळेस मोबाईल असेल, काही साम दाम दंड सगळं वापरा, पण पहिल्यांदा प्रश्न तुमच्याकडे आले पाहिजेत. प्रश्न नसेल तर उत्तर काय, प्रश्न तुमच्याकडे नसेल तर उत्तर काढायचं कसं. आणि जेव्हा तुमच्याकडे संकलन असेल, जेव्हा तुम्ही तिथं लिहित असताना, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, हे तुमचं वहीचं पेज आहे, हे तुमचं वहीचं पेज आहे, हिथं हे रजिस्टरचं म्हणा, हिथं प्रश्न लिहिलाय, 1, 2, 3 आणि 4 पर्याय लिहिले, तर त्याच्या उत्तराला 2 नंबरला टिक करायची. 1 आणि 2 असे 3 भाग पाडायचे, रजिस्टर खूप मोठं असतं. आणि मग एखाद्या सरांनी एखाद्या पुस्तकामधलं स्पष्टीकरण 2 नंबरला एखादी शॉर्ट ट्रिक्स असेल तर इथं लिहायचे. आणि आणखी एखाद्या पद्धतीने असू शकतं ते इथं लिहायचंय, किंवा शिल्लक राहिले तरी चालतं, किमान 2 पद्धतीने गणित यावं. कारण बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या मेथड असतात, वेगळे असतात. मग यापैकी आपल्याला कुठली येईल ती, पण जे समजेल ते समजेल, पण परीक्षेतलं आपलं उत्तर तरी निदान येणार आहे आपल्याला. आणि मग असं लिहिल्यानंतर परत दुसरा प्रश्न, परत त्याच्या खाली एका पेजवर 2 प्रश्न. प्रश्न संकलन झाल्यानंतर
100% तुम्ही एखाद्या दिवशी त्याच्यात उत्तर लिहिणार म्हणले की लिहिणार, ही मला खात्री आहे. आणि मग या अशा पद्धतीची एक नोट्स तयार करायची. किती जातील जाऊन जाऊन पैसे? एक ड्रेस जर नाही घेतला तर गणित आणि बुद्धिमत्ताच्या सगळ्या वह्या तुमच्या येतील का नाही? बरोबर ना? आणि तात्पुरत्या पोटाचं बघायचं नाही आपल्याला, कायमच्या पोटाचं बघायचंय. कायमच्या पोटाचा प्रश्न मिटवायचा आहे आणि त्याच्यासाठी स्ट्रगल करायचंय. मी कितीतरी वेळेस सांगतो, ही वही जर तुम्ही पूर्ण केली, उत्तरं लिहिली, वहीची किंमत 40 रुपये, मी तुम्हाला 400 रुपयाला वही मागतो. देताल का हो? नाही देणार. का? किती सोपं आहे, स्पष्ट आहे इथं. कारण तुम्ही त्याच्यामध्ये कष्ट ओतलाय, तुमच्या वेळेची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, बरोबर ना? आणि ती वही तुम्ही कधीच कोणाला देणार नाहीत. आणि म्हणून हे असं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. ठीक आहे, मुद्दा पुढे घेऊ. बऱ्याच काही गोष्टी आहेत. सर्व टाईप चे गणित तुमच्या प्रकरण किती टाईप आहेत, कसे ते समजून घेणं, हेच मुद्दा सांगत होतो. सुरुवातीला 4थी पासून 10वी पर्यंतचे जी क्रमिक पुस्तकं असतील, पुन्हा एकदा सांगतो, ITS स्कॉलरशिप, मंथन असेल, NMS असेल, काय ज्या परीक्षा असतील, शालेय स्पर्धा परीक्षा, एका वाक्यात काय, शालेय स्पर्धा परीक्षेची सगळी पुस्तकं बघायची. पंढरीनाथ राणेचं 5वीचं 8वीची पुस्तकं बघायची. आणखी कुठली पुस्तकं असतील तर नजर, आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाली की त्या विषयात पण आवड निर्माण होते. हे सगळे पुस्तकं तात्पुरते घ्या, विकतच घ्या असं माझं म्हणणं नाही. अडचण असेल तर नका घेऊ, पण हे एकदा बघा. आणि नाही काय झालं तर 8वी 5वी स्कॉलरशिपची बघा, कारण तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करतात, एक आदर्श शिक्षक तुम्हाला व्हायचंय, तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जे शालेय स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत किंवा शालेय पुस्तकं असतील स्टेट बोर्डाची, ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, छोट्या छोट्या क्लुप्त्या एकदम कधीच काय होत नसतं, ते थोडं थोडं मिळवावं लागतं. छोट्या छोट्या क्लुप्त्या असतील, आवश्यक नियम असतील, बरोबर ना? जसं की लसावी मसावीचे काही नियम आहेत. समजा आपण म्हणलं सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय, सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी, सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. हे असे छोटे छोटे नियम आहेत, ते तुमच्याकडं पहिल्यांदा संकलनात लिहिले पाहिजे. त्याचबरोबर सूत्र तुमच्याकडे जे भूमितीचे असतील किंवा एखाद्या प्रकरणामधले सगळे असतील, नफा तोटा असेल, प्रत्यक्ष नफा असेल, शेकडात नफा असेल, शेकडा तोटा असेल, बरोबर ना? तर ही अशी काही सूत्र आहेत ना, ते 1-2 पान पहिले लिहिले ना, मी आता सांगितले 100 पेजेस एक वही केली ना, पहिल्या 5 ते 10 पानं सोडून द्या, कारण वही तुमची भरणार नाही. मग तुम्ही म्हणता सर आमची वही भरणार, पहिले 10, 15, 20 पानं सोडून द्या. त्याच्यामध्ये काय लिहायचंय सुरुवातीला ते सगळं सांगतो, अगोदर हे सगळं लिहून घ्यायचं. प्रत्येक वहीवर लिहायचा प्रयत्न करायचा, त्या त्या वहीमध्ये सगळं आलं पाहिजे. आणि शॉर्टकट पद्धती एकदम अवगत होत नाहीत. शॉर्टकट हा सगळ्यात धोका असतो. आठवलं तर आठवलं, नाहीतर आठवत नसतं. आणि म्हणून 2 पद्धतीने इथं 3 पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. शॉर्टकट जसं जसं तुम्हाला त्रास होतो ना, वेळ जास्त लागतो ना, ऑटोमॅटिक तुम्हाला एखाद्या सरांनी शॉर्टकट सांगितली कसं वाटतं, वाह, सरांनी खूप छान सांगितलं. तशी एक एक शॉर्टकट तुम्हाला सगळे सांगत असतात, सगळे चांगले मार्गदर्शक असतात. कुणाला नाव ठेवायची गरज नाही. एक 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 संकलन आपल्या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. याचे चार्ट केले तरी चालतील. चार्ट करून घ्या आणि भिंतीवरती लावा, जिथं तुम्ही सातत्याने दिवसभरातनं 15-20 मिनिटं तरी जातात. अनावधाने चुकून का होईना 8 दिवसामधनं तरी एक तुमची नजर गेली पाहिजे. आता घन वर्ग असतील, घन, पाडे, सूत्र यांचे पण चार्ट तयार करायचे आणि प्रत्येक वहीच्या पहिल्या 4-5 पेजवर हे सगळं लिहायचंय. सगळं लिहायचंय. इव्हन ते सारखं बसलं की कुठेतरी कुठेतरी लिहायचंय. कुणासाठी सांगतो हे सगळं, तर जे नवीन आहेत, ज्यांना सुरुवात करायची, ज्यांना वाटतंय की आपण येणाऱ्या काळामध्ये काहीतरी करू शकतो, आणि काही जणांना वाटतं की मला सगळे विषय येतात, परंतु या विषयाला नडतोय, दिसत नाही आहे सर असं. हे सांगा रे बाकीचे, सांगा आपलं किती छान दिसतंय ते. का दिसत नाही? दिसतंय सगळं, टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय करा, एकदा नेट चालू आहे का बघा तुमचं, नसेल तर शेजाऱ्याकडून वायफाय घ्या, नाही एकदा बंद करा, परत चालू करून बघा, दिसून जाईल येत आहे सगळं. ती म्हणते पाणी प्या, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय. ब्रेकच झाला आपला. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळा कार्यक्रम केल्यानंतर एक्झाम ओरिएंटेड परत इथं येत होतो आपण, परत येतो तिथं, परत येतो शेवटी येतो ते एक्झाम ओरिएंटेड. एक्झामला काय अपेक्षित आहे, मग ते कसं कळतं, तर त्याला म्हणायचं PYQ, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे मागील प्रश्नपत्रिका. परीक्षा कुठलीही असू द्या,
UPSC असू द्या, MPSC असू द्या, कंबाईनचे असू द्या, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, पशुधन पर्यवेक्षक, शिक्षक भरती असू द्या, नाहीतर कुठली असू द्या. गणित बदलणार आहे का? भाषा वेगळी असू द्या, 2 आणि 2 4च होणार आहे सगळीकडे, बरोबर ना? आणि म्हणून एक्झाम ओरिएंटेड काय आहे, तर त्याचा आरसा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात. आता आपल्याला आपलं एक काय दुर्भाग्य म्हणा की शिक्षक भरतीची जी IBPS पॅटर्न आहे तो आपल्याला परीक्षेमधला PYQ म्हणजे काय रे, मागचे क्वेश्चन पेपर देत नाही, त्याचा पेपर बाहेर निघत नाही, ते ऑनलाईन असतं, बरोबर ना? आणि म्हणून आपल्याला इतर सरळ सेवा झालेल्या ज्या परीक्षा आहेत, ज्या IBPS ने घेतलेल्या आहेत मागच्या, त्यांचा पॅटर्न आपल्याला त्याची काही पुस्तकं आहेत आणि जे दर्जेदार पुस्तकं मी कालच्या तासाला तुम्हाला सांगितली, यांचा सगळा संदर्भ घेऊन संकलन करून समन्वय नियोजन करावं लागेल काहीतरी आणि मग मटेरियल तयार करून आपल्याला शिकावं लागणार आहे. बघा, एवढं मी सांगतोय त्या पद्धतीने चला, बाकी काही तुम्हाला लोड घ्यायची गरज नाही, बरोबर ना? अजिबात लोड पण येणार नाही. आता शिकायचंय काय आपल्याला ते बघा. एखादं आहे का तुमच्यातलं, सर हे आपल्याला सगळं येते, डायरेक्ट IBPS शिकवा? अरे IBPS म्हणजे नेमकं काय जणांना माहित नाही. IBPS ही केंद्रीय लेवलची स्वायत्त संस्था आहे, एक कंपनी आहे, ती बँकिंगच्या परीक्षा घेते, ती आपल्या माथ्यावर मारली आहे आणि आपल्याला ते शिकवायचं आहे. मग त्याच पद्धतीने जाणार आहेत. पण हे जे सांगतोय ना तुम्हाला, हे ते प्रश्न सोडवण्यासाठी, म्हणजे त्याला उपयोजनात्मक प्रश्न म्हणतात. कसला प्रश्न म्हणतात? उपयोजनात्मक प्रश्न म्हणतात, की दोन दोन बेसिक प्रकरणाच्या आधारावरून ते गणित तयार होतं. एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, पदावली म्हणजे सरळ रूप द्या, म्हणजे सिम्प्लिफिकेशन. तर मग त्याच्यामध्ये काय येणार, तर गुणाकार, भागाकार, बेरीज, बोर्ड मास्टर नियम वगैरे येणार आहे, बरोबर का नाही? तिथं काही कंस येतील सगळे, परत त्याच्यात काही स्क्वेअर येतील, म्हणजे हेच ना, याच्यातलंच येणार आहे. त्याच्यात संख्या, अंक येणार आहेत, मग ते अंक आपल्याला कळले पाहिजेत कसे ते. परत चिन्हांचे नियम कळले पाहिजेत, चिन्हांचे पण नियम असतात, तेही सगळं येणार आहे आपल्याला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे बेसिक ऑफ मॅथ मध्ये तुम्हाला बरंच काय शिकवणार. बरेच विद्यार्थी म्हणत असतील, सर मला मॅथ जमतंय, 100 पर्यंत उजळणी येते का तुम्हाला, फक्त सांगा. तेवढी उजळणी आल्यावर त्याच्यावर होणारे प्रश्न तयार बघा किती होतात. एकूण नैसर्गिक संख्या किती, म्हणजे मधनं सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या किती, बरोबर ना? 17 पासून 72 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती म्हटलं, प्रश्न चुकणार लगेच. काही जणांचा चुकणार, सगळ्यांचा चुकणार नाही. मी म्हटलं तुम्हाला 13 पासून इकडे 94 पर्यंत असणाऱ्या सगळ्या समसंख्या किती आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे, त्याच्यात असणाऱ्या विषम संख्या किती आहेत, त्यांची बेरीज किती आहे, बरोबर ना? म्हणजे 13 पासून 722 पर्यंत 7 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज किती, कसं वाटतंय, बरोबर ना? तर हे असे प्रश्न आहेत. याच्यामध्ये येणाऱ्या सर्व वर्ग संख्यांची बेरीज किती, मधनं सुरू होणाऱ्या सवर्ग संख्यांची बेरीज, बरोबर ना? मधनं सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज, मधनं सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज, मधनं सुरू होणाऱ्या घनसंख्यांची बेरीज, बरोबर ना? 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या, त्यांची बेरीज, बरोबर ना? मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत आणि त्यांची आदला बदल केल्यानंतर येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, किंवा त्यातल्या समसंख्या, बरोबर ना? आणि मूळ संख्या, समजा असं सांगितलं 8 ते 18 पर्यंत, 8 ते 88 पर्यंत असणाऱ्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. आता कसं आहे 100 पर्यंत उजळणी येते, पण 100 पर्यंत शून्य किती वेळेस येतो, शून्य येत किती नाही संख्यात, बरोबर ना? आणि मग त्याच्यामध्ये परत विचारला जातो 2 अंक किती वेळेस येतो, 1 किती वेळेस येतो, बरोबर ना? आणि मग त्याच्यातली मोठी संख्या, बारकी संख्या, काहीतरी मधली संख्या, त्यातला फरक सांगा, त्यांची बेरीज करा, त्यांचा गुणाकार करा, केलेल्या गुणाकाराची एकक स्थानची संख्या सांगा, बरोबर ना? एखादी संख्या आहे घन संख्या आहे किंवा एखाद्या संख्येचे मोठे मोठे घात आहेत आणि त्या घाताबद्दल तुम्हाला विचारलं जातं एकक स्थानचा अंक किती. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, 2831 आहे आणि त्याचा घात लिहिलाय इथं, लिहिला 2425, याच्या एकक स्थानचा अंक किती. बत्तीगुल होणार काही जणांची, पण मी होऊन देत नाही, टेन्शन घेऊ नका. मी सांगताना तुम्हाला व्यवस्थित सांगतो, काळजी करायची नाही, हे सगळं तुम्हाला येणार आहे, बरोबर ना? बोर झालात का तुम्ही एकदा सांगा, बोर झाला असेल सांगा, दुकान शेटर खाली ओढून घेतो लगेच. बोर झालात का? आता कसं आहे, मुद्द्याला हात घातलाय, हसून खेळून बी भरपूर शिकवतो, पण हसायचे दिवस आहेत का आपल्या आता, परत आयुष्यभर आपल्याला हसतील सगळे, म्हणून नाही, आपण मुद्द्यावर येऊ.
ठीक. आणि मग इकडे बघा, संख्या व संख्यांचे प्रकार काय? संख्या व संख्येचे प्रकार काय? संख्याच माहित नाहीत काही जणांना. आता मी संख्या लिहिली 17. मग ही संख्या काय आहे रे बाबा? ही नैसर्गिक संख्या आहे का? ही मूळ संख्या आहे का? ही विषम संख्या आहे का? बरोबर ना? ही संयुक्त संख्या आहे का? असे काही प्रश्न विचारले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ही संख्या काय आहे नेमकी. कुठलीही एक संख्या घेतली तर एवढं बेसिक पर्यंत सांगतो. मग संख्यांच्या प्रकारमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, बरोबर ना? त्यानंतर अपूर्णांक संख्या, अपूर्णांक मध्ये व्यवहार्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवृत्ती दशांश अपूर्णांक, हा पण पॉइंट लय महत्वाचा आहे. आवृत्ती दशांश अपूर्णांक. आणि मग समसंख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील, समूळ संख्या असतील, बरोबर ना? त्यानंतर आपल्या परिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्या असतील, चौकोनी संख्या आहेत, त्रिकोणी संख्या आहेत, पूर्णवर्ग संख्या आहे, संख्याच संख्या, बरोबर ना? आणि त्या संख्यांची खासियत कळली पाहिजे. वास्तव संख्या, अवास्तव संख्या, ह्या संख्यांची फास्ट घेणार आहेत आपण. फास्ट म्हणजे समजून असंच घेणार आहेत आपण. फास्ट घेणार म्हणजे पटपट बेसिक घ्यावंच लागणार आहे. कारण तुमचे पुढचे जे मेनचे IBPS चे जे घटक आहेत, प्रकरण आहेत, ते मी खाली आहेत. पण हे सगळं कळल्याशिवाय तुम्हाला पुढचं काही ढेकळत होणार नाही. हे नीट समजून घ्या. नाहीतर कुणी पॅटर्न पॅटर्न म्हणतंय, कुठले तरी 2-4 अवघड गणित घेतंय, मग आपल्याला वाटतं अरे ही IBPS ने शिकवतंय, ही असं शिकवतंय. अरे बाबा, कुठलाही प्रश्न घेत असताना त्याचा बेसिक कळालंच पाहिजे. नाहीतर लोकाला येतं आणि एखाद्याने गोल गोल करून सांगितलं. मला पण एक गोष्ट करता आली असती. फक्त काय केलं असतं, जे शॉर्ट ट्रिक्स आहेत, लय खतरनाक शिक्षक असतात, जे शॉर्ट ट्रिक्स आहेत ना, तेवढी अख्ख्या गणितातले 5-25 गणित काढायचे आणि तेवढ्याची रील्स बनवायची किंवा तेवढ्याचे 5-5, 10-10 गणित घेऊन युट्यूबला टाकायचे. मग आपल्याला वाटतोय मास्तर खतरनाक आहे बाबा ही गणितच, लय शॉर्टकट सांगते. लय सगळ्याला शॉर्टकट नसते आणि आयुष्याला पण शॉर्टकट नाही. नीट समजून घ्या. काही गणिताला शॉर्टकट आहेत, पण जेव्हा आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही नाही हे पद्धत अवघड आहे, आपल्याला शॉर्टकट पद्धतीने सोपं जाते, मग ती कायमस्वरूपी लक्षात राहण्याचा प्रयत्न होतो. का तर आपण त्या अँगलने सराव करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच काही गोष्टी आहेत. आणि मग हे विभाजतेच्या कसोट्या, ज्यांना कॅल्क्युलेशन येत नाही ना, ज्यांना भागच घालवता येत नाही, अंशाला छेदाने कशाने भागावं हेच कळत नाही, आणि कळत नाही पण कळत नाही असं जेव्हा वाटतं, तेव्हा मग आपल्याला कसोट्या आल्या पाहिजेत. मग 2ची कसोटी आहे, 1 स्थानी 0, 2, 4, 6, 8, बरोबर ना? 3ची कसोटी दिलेल्या अंकांची बेरीज 3च्या पटीत, पहिलीचा कार्यक्रम, पहिली दुसरीचा उन्हाळा सुट्टीतला, बरोबर ना? हे सगळं आलं पाहिजे. पण प्रश्न त्याच्यात असे जबरदस्त ताकदीचे प्रश्न विचारले जातात. 11च्या कसोटीवर प्रश्न विचारला जातो, सम आणि विषम संख्या, बरोबर ना? त्याच्यातला बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर, म्हणजे जिथं तुमची आव पोचत नाही म्हणजे ताकद पोचत नाही, जिथं प्रश्न संपले असं वाटतं, अभ्यास संपला असं वाटतो, तिथं प्रश्न सुरू होत असतात. आणि त्याच्यामध्ये परत एखाद्या प्रकरणातलं एक काहीतरी कंटेंट टाकला जातो. आहे ते प्रश्न एकदम जबरदस्त घेतो, काय काळजी करू नका. मी शिकवत नाही, फक्त तुम्हाला ओळख करून देतोय. बरं तुमची पहिली ओळख असेल, पण मी मध्यस्थी येऊन तुमची चांगली ओळख करून देतोय. हो हे असं नाही, असं ठीक आहे. घन, आता हे जे आहेत ना, वर्गमूळ आणि घनमूळ, ही दोन्ही प्रकरण IBPSच्या माध्यमातून एकदम जबरदस्त अतिशय महत्वाचे आहेत. ते पुढे सांगणार आहे रिटर्न परत तुम्हाला. तर वर्ग आणि वर्गमूळ आणि घनमूळ आहे ना, याच्यावरती पण असं काही लेक्चर घेणार आहे जबरदस्त. म्हणजे मोठ्या मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढायचं, मोठ्या मोठ्या संख्येचं घनमूळ काढायचं. परत ते आता सांगितल्याप्रमाणे एखाद्या मोठ्या संख्येचा मोठा घात असेल तर त्याला काय करावं लागतं, ते सगळे कॅल्क्युलेशन. मग इथं परत गुणाकार येणार आहे, भागाकार येणार आहे, पुढे संख्या येणार आहेत, काय वर्गमुळात येणार आहे, सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन वरती 5-5 प्रश्न विचारले जातात, तुम्हाला माहिती आहे. आणि मग हे घातांक आणि करणी म्हणजे रूट, बरोबर ना? तर हे सगळं लसावी आणि मसावी याच्यावरती पण 1-2 प्रश्न येतातच. मग लसावी मसावी मध्ये पण बरेच प्रकार आहेत. एखादी संख्या असेल तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी आणि मसावी, पण त्याचे सगळे टाईप या टाईपने मग सांगितलं त्या पेजवर तुमच्याकडे कितीतरी लसावी मसावीची गणित. आणि लसावी मसावी हे बेसिक प्रकरण आहे, कारण पुढे अपूर्णांकांचा लसावी असतो, बरोबर ना? तर काही ठिकाणी परत काही किंमत निघत नसेल अपूर्णांकाची, तर तिथं आपल्याला ते पण प्रकरण वापरावं लागतं. विविध परिमाणे खूप जबरदस्त प्रश्न म्हणजे प्रकरण आहे. मला खूप आवडतं हे प्रकरण. याच्यामध्ये बारीक, मी म्हणतो ना, गणित नाही जमलं तर हे प्रकरण जमावं. कारण या प्रकरणामध्ये काय
तर विद्यार्थी मित्रांनो, व्यावहारिक नॉलेज पण तेवढंच महत्वाचं असतं. 1 फूट बरोबर किती इंच, 1 फूट बरोबर किती सेंटीमीटर असतं, बरोबर ना? एक ग्रोस म्हणजे किती विचारलं? एक ग्रोस म्हणजे किती नग असतात, एका ग्रोस मध्ये किती डझन असतात, एका रिम मध्ये किती पेज असतात, एका दस्त्यात किती पेज असतात, किती दस्त्याचा एक रिम असतो, किलो, हेक्टर, डेका, लिटर, सेंटीमीटर, बरोबर ना? डेसी, सेंटी, मिली. त्याचबरोबर एक ब्रास किती असतं, चौरस फूट, एक चौरस फूट किती असतं, एक ब्रास मध्ये किती चौरस फूट असतात, एक हेक्टर मध्ये किती आरा असतात, एक एकर मध्ये किती आरा असतात. जाने माने जाने माने भरपूर आहे असं काय काय सांगायला. एक मनामध्ये किती, एक सिंपल प्रश्न विचारतो तुम्हाला, पाणी पितो. एक मनामध्ये किती किलो असतं सांगा मला. एक मन बरोबर किती किलो, एक मन बरोबर किती किलो. एक मन बरोबर 40 किलो असतं. एक मन बरोबर 40 किलो असतं. बेसिकच नाही, उगच की 80 किलो नसतंय. काय, एक मन बरोबर 40 किलो असतो. असे कितीतरी प्रश्न आहेत आपण विचारू शकतो. पण ठीक आहे, विचारायची वेळ नाहीये, ही समजून सांगण्याची वेळ आहे. अपूर्णांक, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्याला अपूर्णांक म्हणतात. त्याच्यात व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि आवृत्ती दशांश अपूर्णांक आहे. आणि मग या व्यवहारी अपूर्णांकामध्ये अपूर्णांक काढला पाहिजे 3/4. बघा ना आता, एक एक एक्झाम्पल देतो, कोणी उत्तर सांगतं याचं बघा. 81 आणि त्याचा घात 3/4 आहे, बरोबर, प्रश्नचिन्ह आहे. आता बघा, आयबीपीएस पॅटर्न कडे जायचं म्हणलं तर इथं दोन गोष्टी आल्या. एक काय आलं, इथं अपूर्णांक आला, तो घाताच्या स्वरूपात आला. इथे एक संख्या दिली, ह्याचं उत्तर किती येईल मला सांगा बरं. सांगा, उद्या खर्च एकदा, याचं उत्तर किती येईल. एखादा म्हणू शकतो ना, नाही नाही आयबीपीएस आताच घ्या, आयबीपीएस कुणी बी घ्या म्हणलं तर आयबीपीएस डायरेक्ट आयबीपीएसच असतंय, त्याचं बेसिक आहे. येतं कोणाला उत्तर ह्याचं? आता जेवढे लावित त्यातले एकाला तरी उत्तर येते का? आणि गणिताच्या तासाला वही आणि पेन घेऊन बसावं लागतं, असं कोणीतरी म्हटलंय. -81. सांगा सांगा, सगळे विषय हुशार आहेत सगळे, सांगा. प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे, चुकीचं का होईना. आणि ज्याला येत नाही तरी नाही म्हणून टाका, नो म्हणून टाका, पटपट टाका म्हणजे पुढे जायला. लेक्चर सेव्ह होतं ना रे, डाउनलोड करता येते ना, काल केले ना तू एक, होते ना. बोला बोला. प्रश्न नीट समजला नाही का तुम्हाला? 81 आहे, काही जणांनी वेगळंच लिहायला लागलेत काहीतरी. त्याचा 3/4 घात आहे, बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, बघा कुणी उत्तर काढलंय का. 81 बद्दल तुम्हाला काय वाटतंय? 81 म्हणजे काय? 81 म्हणजे 9चा वर्ग आहे. 81 म्हणजे 3चा चौथा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही घातांकातलं गणित आहे. समजा याचा छेद जर 4 आला ना, तर इथं कुठल्या तरी संख्येचा घात चौथा येणार आहे. छान, एक जणाचा आलंय फक्त, वर्षा. बर, 3चा कितवा घात चौथा घात काय येईल रे? 3चा चौथा घात म्हणजेच असं समजून घ्या की 9चा वर्ग म्हणजे 81. परत एक नियम आहे, त्या नियमानुसार काय होणार, या 3चा वर्ग होणार आणि याचा काय होणार आहे, दुसरा, म्हणजे एचा यम व्हा आणि कंसाचा एन व्हा बरोबर एचा यम गुणिले एन. म्हणजेच इथे काय झालं, 3चा चौथा झाला का नाही, हे 2 × 2 म्हणजे 3चा चौथा. म्हणजे मी डायरेक्ट काय केलं, इथं 81 बद्दल मला माहित होतं 3चा चौथा आहे.
हा, कुठं छेद समान करता, जीव घेता का गणिताचा एखाद्याच्या? हा, 3/4 म्हणजे 81 असतं, हे कळलं पाहिजे. हे कधी कळन तुम्हाला? कधी कळल? बेसिक संकल्पना क्लिअर असल्यावर. मग 3/4 आणि परत घाताचा घात आहे, म्हणजे 3/4 आलं. म्हणजेच काय इथं 3/4 गुणिले 3/4, याला छेद नाही म्हणजे 1. हे 4 कटलं, 3चा तिसरा घात म्हणजे उत्तर आलं 27. कळतंय का मी काय म्हणतोय? मग बेसिक बेसिक कळलं पाहिजे. मग बेसिक काय होतं इथं? घातांकाचा एक नियम माहित पाहिजे होता. आता हे नियम माहित नसल्याशिवाय डायरेक्ट गणित दिलं कसं होतंय? आकडी येते, बरोबर का नाही? आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, आपल्याला बेसिक पासून जावं लागेल. कुणी घाई करून उपयोग नाही, काय नाही. ज्या ज्या वेळेस परीक्षा येईल त्यावेळेस तुफान लेक्चर घेऊ दिवस दिवस. आणि आता तुमचं नशीब आहे बरं का सगळ्यांचं, की तुम्हाला आता सुट्ट्या लागणार आहेत परत. हा, काय व्हायचं ते उद्या दिवस रात्रभर तुम्ही तयार राहा, कार्यक्रमच करून टाकू आपण. ठीक आहे, चला ओके. बोलत चला, जरा तुम्ही बोलत नाहीत पहिल्यासारखं. हा, सरासरी प्रकरण आहे. सरासरी प्रकरण आहे. एखादा नावेमध्ये बसला, त्याच्याऐवजी तो उतरला खाली, त्याच्याऐवजी दुसरा आला, बरोबर ना? तर दुसऱ्या आलेल्या व्यक्तीचं वजन किती, असा प्रश्न असतो, बरोबर ना? मग हे सरासरी पण विचारली जाते. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्या असतील त्याच्यामधली संख्या विचारणार, मग परत मध्ये दिलेल्या संख्यांची सरासरी विचारणार, सरासरी एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, वगैरे 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 सगळ्या काही गोष्टी शिकू आपण. शेकडेवारी खूप महत्वाचं प्रकरण. सिम्प्लिफिकेशनला खूप महत्व आहे त्याला. सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या. सरळ रूप देताना परत हे टक्केवारीमध्ये संख्या येणार, याच्या एवढे टक्के, त्याच्या एवढे टक्के, बरोबर ना? आणि मध्येच मग त्याचा वर्गन गणन लय कार्यक्रम असतो. पण एक एक संकल्पना तयार करून आपल्याला ते सगळं येणार आहे. नफा तोटा याच्यावरती 1-2 प्रश्न फिक्स असणार आहेत आपल्याला. आपल्याला प्रश्न आहे 30 समजा, तर 30 मध्ये हे आपल्याला 30 ते 40 प्रश्न समजा, याच्यामध्ये ही प्रकरणातले 1-2 प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. नफा तोटा आणि शेकडेवारी याच्यावर प्रश्न नाही असं परीक्षेत राहत नाही शक्यतो. त्यानंतर सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट, म्हणजे सरळ व्याजामध्ये तुम्हाला कालावधी, दर, मुदत, बरोबर ना, हे सगळं कळलं पाहिजे. सरळ व्याज कळलं पाहिजे. सरळ व्याज किती वर्षाचं कसं आहे, पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि प्रत्येक वर्षी सरळ व्याज सारखंच असतं, बरोबर ना? त्यानंतर आहे चक्रवाढ व्याज, महत्वाचे प्रकरण आहेत. कंपाऊंड इंटरेस्ट, आणि मग चक्रवाढ व्याज हे कसं असतं? मुद्दल अधिक व्याज, व्याजावर येणारं व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज असतं. याची गणित भल्या भल्याला सुटत नाहीत. आपण फॉर्म्युला न वापरता झटक्या जिकडं तिकडं करून टाकतो आपण. शॉर्ट शॉर्ट ट्रिक्सने एकदम जबरदस्त सगळे प्रकरण शिकवतोय मी तुम्हाला. ठीक आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्हीचं मिक्स होऊन काय होतं रे? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, एवढं एवढं व्याज आहे, व्याजातील फरक एवढा आहे, तर त्याचा दर काढा. लय भारी खतरनाक आहे आपली ते. ठीक आहे. वेगवेगळं अंतर, स्पीड, टाइम अँड डिस्टन्स याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात, बरोबर ना? मग ही रेल्वे येतात परत, बरोबर ना? मग एक रेल्वे इकडून आली, एक रेल्वे तिकडून आली, दोन्ही विरुद्ध दिशेने आल्यात, बरोबर ना? मग अंतराची बेरीज करायची, कधी वेगांची बेरीज करायची, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. कधी 18/5, 5/18 वापरायचं, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. रेल्वेचं तेच सांगितलं आता तुम्हाला. एक रेल्वे मुंबईहून निघाली, एक रेल्वे नागपूरहून निघाली, एकीचा 70 km/h ही आहे, स्पीड आहे, आणि दुसरीचा 30 आहे. तर मग विचारलं जातं नागपूर निघालेली रेल्वे काय असेल, तिने किती अंतर कापलं, दोन्ही एकमेकीला कधी भेटल्या कडकडून, हे सगळं असं विचारलं जातं. हे आणि बोट व प्रवाह, गुणोत्तर प्रमाण, आणि इथं मिश्रण आहे त्याच्यातलं प्रकरण, भागीदारी आणि एज. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी प्रकरणं आहेत. त्यानंतर काळ, काम, कामाच्या दुप्पट काम माणसाच्या निमपट माणसे, बरोबर ना? तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? हे एक 10-15 म्हणजे 15 व्यक्ती आहेत, रोज 8 तास काम करतात, आणि ते काम 21 दिवसात पूर्ण होतं. एक्झाम्पल सांगतोय. तर 7 माणसं घेतली, रोज त्यांनी 4च तास काम केलं, तर ते काम किती तासात पूर्ण होईल, किती दिवसात पूर्ण होईल? परत एखादा वाहक मधनं सोडून जातो काम, दुसरा वाहक येतो, मध्येच येतो आणि काम करू लागतो, मदत, बरोबर ना, हेल्प. आणि मग हे असे मधनं सोडून जातात, मध्ये येतात, आणि असले कार्यक्रम आल्यानंतर डोक्याला ताण फक्त आपल्याच आहे, बरोबर ना? हे आपल्याला स्मार्ट वर्क पद्धतीने आपल्याला सोडावं लागणार. चुकीचं बोलतोय का काय? आल्यापासून चुकीचं बोललाय तू, लय डेंजर बोललाय तू, असं आहे का काय? नाही ना, फक्त सांगतोय तुम्हाला. बरं, हे
समजून घेणं गरजेचं होतं का नव्हतं? बोला की एक एक मेसेज टाका. विनंती आहे तुम्हाला. बोलल्याशिवाय कसं कळणार? मी एकटाच आहे असं कॅमेऱ्याकडे बघतो. कॅमेरा बी माझ्याकडे रागाने बघतो. असं वाटतं कधी-कधी मला. तुम्ही एखादा शब्द बोलत जावा अजून. होतं. बरोबर ना? असं घ्यायलाच पाहिजे. हे सांगायलाच पाहिजे होतं ना? ठीक आहे. त्यानंतर वर्ग समीकरणे. वर्ग समीकरणामध्ये एखादी संख्या असते. समजा आपल्याला घ्यायचं इथं 15 8 20 असे म्हणजे गुणाकार 120 आला पाहिजे आणि इकडं 15 8 म्हणजे किती आलं पाहिजे इथं मायनस समजा 7 वगैरे काही चिन्ह असतील तर याचा गुणाकार किती आला पाहिजे 120 आणि 15 8 त्यातला फरक किती येतो 7 येतो तर हे अशी वर्ग समीकरण इथं आपल्याला पुन्हा शिकायचे आता मी तुम्हाला सांगतो हो का ही जी भाग आहे सगळा ही तुमचा भाग सांगतो तुम्हाला आयबीपीएस आयएमपी आयबीपीएस कुठली प्रकरण आहेत ते हो का एक एक वर्ग समीकरणे अंदाजित मूल्ये त्यानंतर असमानता इनइक्वेलिटी त्यानंतर माहिती विश्लेषण डाटा इंटरप्रेशन त्यानंतर संख्या मालिका नंबर सिरीज संभाव्यता थोडंफार आणि भूमितीचं काय भूमितीचं गेल्या वेळेस एक पण प्रश्न विचारला नव्हता पण माझा एक प्रश्न तुम्हाला समजून घ्यावा लागेल गेल्या वेळेस विचारलं नाही म्हणून ह्या वेळेस विचारणार नाही असं कुणी सांगितले मी पण म्हणतो गेल्या वेळेस एक पण प्रश्न विचारला नाही मग मी नाही शिकवणार किंवा मी माझ्या ऍपमध्ये देणार नाही चांगलं शिकावं लागेल आणि शिकलेलं तुमचं कधीच वाया जाणार नाही 100% वाया जाणार नाही का अरे भरपूर परीक्षा आहेत भरपूर परीक्षा आहेत हे आता सांगितलेलं कळलं का तुम्हाला शिकायचंय मेन एवढंच शिकायचंय मेन एवढंच शिकायचंय परंतु वरलं शिकल्याशिवाय वरच्या प्रकरणांचा अभ्यास केल्याशिवाय बेसिक संकल्पना क्लिअर केल्याशिवाय बेसिक संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय हे तुम्हाला जमणार नाही हे तुम्हाला जमणार नाही ज्याच्या संकल्पना क्लिअर आहे त्याला समजेल निगेटिव्ह मार्किंग नसते सगळ्यात शेवटचा पर्याय तुमचा जय रामजी की क्लिक जय रामजी की क्लिक 200 पैकी 200 गोल बरोबर ना हा निगेटिव्ह मार्किंग नसते बरोबर तेवढं तर भारी दिले नाहीतर तुमच्यावरच कर्ज झालं असतं -5 गुण कधी देता महागारी बोला बरोबर का नाही झालंच असतं तसं तर हे जे आहे हे महत्वाचं आहे आणि हे वरलं शिकल्याशिवाय हे येणार नाही मी मान्य करतो याच्यावरती फक्त तुम्हाला ए याच्यावरती तुम्हाला फक्त एक एक प्रश्न किती एक एक प्रश्नाचे उत्तर एक एक प्रश्न विचारले जाते आपण लय हसून खेळून शिकवतो बरं का आपण असं एकदम कधी तुम्हाला बोर होणार नाही हा गेल्या वेळेस जे आता बॅचला आपण गेल्या वेळेस शिकवलं ना काही महिलांच्या आमच्या ताईंच्या सासू विचारायचे की सरचं लेक्चर आहे का मराठीचं माळे सरचं म्हणजे मला बाहेर जायचंय जरा असेल तर थांबते नसेल तर बाहेर जाऊन येते एवढ्यापर्यंत कारण लेक्चर एकदम डेंजर असतात आपले हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही जे मागील शिक्षक भरतीला लागलेत त्यांचे अभिप्राय देखील बघितलेत हे आपण नवीन येत आता सुरुवातीला काही नवीन विद्यार्थी आलेत त्याच्यामुळे मला तुम्ही पण सगळेच नवीन वाटतात पण जुने विद्यार्थी आहेत ना आपल्या तर ह्याच्यातली ही जी घटक आहे सगळा विद्यार्थी मित्रांनो एक मार्काला किती एक एक गुणाला एक 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 प्रश्न ह्याच्यातला विचारला जाणार आहे परंतु परंतु हे जे शेवटचे आपले प्रकरण आहेत हे प्रकरण जे आहेत ना याच्यावरती 4-4 5-5च्या बंचनी प्रश्न विचारणार आहेत आणि इथं तुम्हाला एक धोका आहे समजलं तर सगळं येणार आहे आणि नाही समजलं तर 5चे 5 येणार नाही आणि समजून घेण्यासाठी वरचा भाग येणं लय गरजेचं बरं आजच्या लेक्चर मध्ये जी बोलतोय ती काय कुणाला न पटणार आहे का एखादं काय व्यवस्थित सांगितलंय तुम्हाला पटतंय का मी बोलतोय ते सगळं हे महत्वाचं मी पण सांगतो ना अख्खा जग सांगतंय की हे प्रकरण महत्वाचे ह्याच्यावर विचारलंय पण काय सांगावं यादा कदाचित जर त्यांना वाटलं की नफा तोट्यावर 4-5 प्रश्न घ्यावेत शेकडेवारीवरती घ्यावेत वेगळ्याच प्रकरणावरती घ्यावेत आहे ना आपल्याकडे वेळ घेऊ ना आपण पण भरपूर उदाहरणं घेऊ
भरपूर उदाहरणं घेऊ. फक्त एक गोष्ट अडचण आहे बघा. जे बेसिक वालेत ना त्यांना विनंती आहे माझी. तुम्हाला मी जेवढ्या गोष्टी सांगितल्यात हे उगाच नाही सांगितल्या. हे 8 दिवसात सगळं क्लिअर करून घ्यायचंय तुम्ही स्वतःच. परत जर मागे पडला तर परत मी पुढच्याला पुढे नेऊ का मागच्याला वडीत आणायचं कसं करायचं काय? म्हणून तुम्हाला पाढे वर्ग गण कसोट्या तुम्ही मला माहिती आहे तुम्ही माझ्याकडे बॅच जॉईन केलेले तुम्ही महिला आहेत गृहिणी आहेत तुम्हाला काम आहेत तुम्हाला आपत्ती आहेत घरची म्हणजे कौटुंबिक नाती आहेत सगळी ते सगळे जपायचे आहेत सगळं काम करायचे बरोबर ना तुम्ही कुणाच्या तरी आई आहेत कुणाची तरी मुलगी आहे कुणाची तरी पत्नी आहेत बरोबर ना कुणाची तरी बहीण आहेत बरोबर ना ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला पण इकडे उतरलात ना तर करावं लागल आणि इतकं करावं लागेल जबरदस्त की यश मिळलं पाहिजे केलं आणि शेवटच्या 10व्या पायरीवर नोकरी आणि पहिल्या पायरी दुसऱ्या पायरीवर तिसऱ्या पायरीवर जोमात आलात तुम्ही आणि शेवटला 7व्या 8व्या पायरीवर आल्यावर मग परत असं आता माझ्याच्याने होतच नाही आणि तुम्हाला कधी कळणार आहे तुम्ही नोकर लागणार आहे कोणालाच कळत नसतंय लवकर की मी नोकर लागणार आहे एखाद्याचाच भरपूर अभ्यास झाला त्याला कळतं किंवा एखादी टेस्ट पेपर वगैरे सोडवला की मग म्हणतो हा मी लागतो मी नोकरी लागतोय असं काही जणांना कळतं पण काय काय जणांना मी काल सांगितलं ना वाटत सुद्धा नव्हतं मला सुद्धा वाटत नव्हतं की तो व्यक्ती लागल म्हणून पण त्या व्यक्तीचा मला फोन आला मी सर लागलोय म्हणून असा चमत्कार होतो तुमच्या बरोबर हा चमत्कार फक्त कष्टाने होत नाही कष्ट तर हो करावंच लागतंय परंतु कास्ट मध्ये फास्ट लागतं बरोबर ना समांतर आरक्षण असेल तर त्याच्यामध्ये पण लागलं जातं तुमचा विषय जर वेगळा असेल इथं पवित्र पोर्टल मध्ये भरताना तरी पण तुम्ही एखाद्या वेळेस कमी मार्कात पण लागते गेल्याच तासाला सांगितले 200 पैकी 20 मार्काला एक महिला शिक्षिका झाली काय नशीब आहे त्या महिलेचं त्या ताईचं तुमचं पण नशीब उजडावं नशीब उजडले की पिढ्याने पिढ्या तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही तुम्ही सुज्ञ बनाल सुज्ञ नागरिक साक्षर आहेत आदर्श मार्गदर्शक बनतात तुमचे असणारे अपत्य तुमचे असणारे पिढे सगळे सुशिक्षित होतील आणि समाजामध्ये तुम्हाला चांगली किंमत मिळेल ही किंमत मिळण्यासाठी आता कष्ट करणं गरजेचं आहे आणि ते कष्ट ही आहे हे कष्ट आहे आणि हेच असेच तुम्हाला बाकीचे 4-5 विषय बस एकदम जबरदस्त पद्धतीने मी कालच्या तासाला सांगितलं दिल्ली कानपूर आणि पुणे या ठिकाणी शिकवणारे अनुभव असणारे भरपूर आपले भूषण सर एकदम 2 विषय तर परफेक्ट चालू झाले बघा तुमचे आता 2 विषय परफेक्ट चालू झाले फक्त मला तुम्ही जे लाईव्ह येत नाहीत ना त्यांचं जरा खूप अवघड वाटतंय आता ते लाईव्ह नाहीत पण त्यांच्यासाठी नंतर जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना विनंती करतो 9चा तास ठेवलाय तुम्हाला कारण तुम्ही भरपूर जर असाल इथं तर मला आणखी ऊर्जा भेटेल मला पण तुमच्याकडून प्रेरणा भेटते शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांकडून शिकत असतो आणि तुम्हाला शिकायचंय यदा कदाचित ही जरी परीक्षा तुम्ही पास व्हायलाच पाहिजे 100% पण ही घेतलेलं नॉलेज दुसऱ्या परीक्षेला वापरून देणार नाही असं सांगितलंय का मी वेगळा चार्ज आहे का त्याचा नाही तर हे शिकलात 2026 ला सगळ्या तलाठी ग्रामसेवक लेखक गट क च्या सगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत जाणार आहेत ऑफलाईन पेपर आहे आपली जमेची बाजू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवलेल्या पैकी तुम्ही कुठं ना कुठं 100% नोकर लागणार आहेत निगेटिव्ह कुठलीच गोष्ट घ्यायची नाही निगेटिव्ह कुठलीच गोष्ट घ्यायची नाही पॉझिटिव्ह घ्यायची 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे म्हटलं की येणार आहे कारण माळी सर तुमच्या सोबत आहेत अजून काही शिक्षकांना मी बोललोय विनंती केली की आमच्या प्लॅटफॉर्म वरती या पण जी ताकदीचे असतात त्यांनाच बोलवतो मग ताकदीचे पैसे त्यांना द्यायला गरज पडली तर देऊ आपण पण त्यांना बोलवतो आणि मी शिकवतोय म्हणून माझाच विषय असू द्या कुणी काही शिकू द्या पण तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे गेल्या वेळेस बघितलं आपण काय काय शिक्षकांचे 3-3 4-4 तासाचे एक लेक्चर होते दिवसभर चालू पर्यंत एकदा सुरू झाले की वातावरण निर्मिती झाली की बंद नाही फक्त तुम्ही अभ्यासाला लागा खडबडून जागे व्हा हीच ती खरी वेळ आहे की तुम्हाला यश मिळणार आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे सगळं काय करायचं ऍप मध्ये सगळं दिलंय लेक्चर घ्यायचं म्हणून मी तुम्हाला घ्यायला लागलोय हे सगळं ऍप मध्ये मी बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकवलंय ज्याला वाटतं की मी फास्ट अभ्यास करावा वेळ कमी आहे किंवा सकाळी पहाटे रात्री अपरात्री कधी उठून दचकून उठतोय की मी शिक्षक झालो स्वप्न पडलंय लगेच उठायचं तोंडावून हात फिरवायचा लगेच लेक्चर बघायला चालू करायचं कॅल्क्युलेशन वही सोबतच ध्येयवेडी माणसं इतिहास घडवतात कोणी पण इतिहास घडवत नाही आणि मग आपल्याला किती कधी कधी आपल्याला वाटतं का नाही बघा ही वाटतं का नाही मला सांग शेजाऱ्यांनी गाडी घेतली पाहुण्यांनी गाडी घेतली त्यांनी मोठा बंगला बांधला बरोबर ना त्यांनी असं केलं त्यांनी हे घेतलं त्यांनी ते घेतलं बरोबर ना आणि आपली आपल्याला गरीबी दिसते का
म्हणतात ती नोकरदार आहेत आणि आम्ही गरीब आहेत. नोकरदार होण्यासाठी किती कष्ट करावं लागतं तेव्हा जेव्हा ते करायला लागतो ना त्यावेळेसच कळतं. त्यावेळेसच कळतं आणि मग ती घेणं ह्यात आनंद येणार आहे सर. मला शिकवताना खूप आनंद होतो बा. तुम्हाला पण लेक्चर बघताना आनंद झाला पाहिजे. तुम्ही पण ह्याला टेक इट इझी. तुम्ही पण आनंदाने घ्यायला. भले नोकरी लागल ना लागल पण हे सगळं समजलं ना समाजामध्ये बुद्धीने तेज असणारे शरीराने बळकट असणारी माणसं उच्च स्थानी असतात हे नीट समजून घेणं गरजेचं. सुंदर चरित्र कोणाकडून उसणं मिळत नसतं, स्वतः निर्माण करावं लागतं. ते स्वतः निर्माण करण्यासाठी उद्यापासून आपल्या लेक्चरला एकदम एकदम पॉइंट टू पॉइंट अभ्यास करा आणि लगेच सरावाला मागे लागा. तुम्हाला चालू घडामोडीचा पण थोडाफार एक 5 ते 10 मार्काचा सिलेबस आहे. त्याच्यावरती एक लेक्चर घेणार आहे. मी भूषण दूत सर तुमच्या माहितीचं सांगतो UPSC ला ते निबंध वगैरे जे असतात ना डिस्क्रिप्टिव्ह ते पण घेतात. त्यांना सांगितलंय मी तुम्ही काय लेक्चर घ्या, मी काय लेक्चर घेतो. आणखी जे जे परीक्षेला येणार आहे त्याच्यावरती तो पॉइंट बघा, IBPS चे पॉइंट बघा, त्याच्यावर तुटून पडू आपण आणि विद्यार्थ्यांना सगळं देऊ. विद्यार्थी असे लागले पाहिजे जेवढे आपल्याकडे आले तेवढे सगळेच विद्यार्थी लागले पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात आपला दणका उठला पाहिजे. परत प्रत्येकाने म्हणलं पाहिजे बॅच श्री अकॅडमी कडे बघायची गरज पडली नाही पाहिजे. तेवढी पात्रता आम्ही ठेवतो, तेवढी पात्रता पण तुम्ही नाही अभ्यास केला, तुम्ही जर इथंच गोठमळे बारक्या बारक्या प्रश्नाला हे असू द्या. पहिली वेळ आहे, सुरुवात आहे. 100% तुम्हाला बी यश मिळणार आहे. प्रत्येकाला कष्ट केल्याशिवाय यश मिळत नसतं. प्रत्येकाला कष्ट केल्याशिवाय यश लगेच मिळणार नाही. असंही बघा ह्या परीक्षेचं काय, वो मुझे जीतने नहीं दे रही, वो मुझे जीतने नहीं दे रही और हार मैं मान नहीं रहा, हार मैं मान नहीं रहा. म्हणजे परीक्षा आपल्याला जिंकून देणार नाही असं वाटतंय पण आपण पण हार मानणारातले नाहीत. हे वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हे वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये साम दाम दंड काम किती बी काम पडू द्या, कितीही काम पडू द्या. मी आता माझं मोठे पण तुम्हाला सांगत बसणार आहे. पहाटे उठायचं करायची थोडी आणि सगळ्या गोष्टी पुस्तक दप्तर नियोजन टाइम टेबल करीत राहायचं. किती वेळ करू विचारायचं नाही, सांगायचं नाही. सकाळी उठल्यापासून कार्यक्रम चालूच. काम कुणाचं आहे, आपल्याला एखादं कोणी काम सांगितलं कर ना काम, पण बसल्या बसल्या रिव्हिजन कर. हेडफोन आहे, मोबाईल आहे, कसल्या युगात आहेत तुम्ही, जबरदस्त आहे का नाही, आहे का नाही. आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा पुरेपूर वापर करा. फक्त परीक्षेची डेट नशीब आहे तुमचं लगेच डेट झाल्यानंतर आता लगेच आले. 5-5 वर्ष 4-4 वर्ष निघत नव्हती. 2010 नंतर आता फक्त एकच झालेली आहे. त्याच्यामुळे भरपूर जागा आहेत. तुम्ही वाया जाणार नाही ही माळी सरची गॅरंटी आहे. मोदीची गॅरंटी वेगळी आहे, माळी सरची गॅरंटी वेगळी आहे. तुम्ही केलं तर वाया जाणार नाही. अभ्यास केला आणि अभ्यास केल्याने आतापर्यंत कुणाला असं आकडी पिकडी आले काही झालंय का आतापर्यंत, काहीच झालेलं नाही. हसायचं खेळायचं फ्रेश राहायचं. मिनटो फ्रेश खाऊ दिमाग की बत्ती जलाव, माहिती आहे तुम्हाला. तसं एकदम फ्रेश राहा. सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. एक एक विषयाला एकदम त्याच्यावरती तुटून पडा आणि सगळं क्लिअर होणार. लोड घ्यायचा नाही, उशी घ्यायची. लोड घेतलं की मला अवघडत असते. त्यामुळे रिलॅक्स राहायचं. काय अडचण असेल तर 2 मिनिटात प्रश्न टाका तुमचे. राहिलेला भाग उद्या तासाला घ्यायचा आहे आपल्याला. लगेच कट होत जाऊ नका, एखादा प्रश्न विचारून जात जावा. संध्याकाळचं लेक्चर असतं, मला आमंत्रित बोलायला आवडत नाही पण शेवटला 2 मिनिटं बोलत असतो मी. जरा लेकर जरा त्या लेवलची परिपक्व म्हणजे आपलं जरा परिचय झाल्यासारखा वाटतो. एक नवीन सुरुवात करायची म्हटलं की. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न नाहीये, थांबायचं मग इथं आपण. आता सुरूच होणार ना पहिल्यापासून. प्रश्न बी ताकदीचा विचारी जावा बरं तुम्ही. उद्या कोणता वार आहे, माळी सर तुमचं आडनाव काय, ही काय प्रश्न झाला का सांगा बरं तुम्ही. माळी सर तुमचं आडनाव काय, तीच की. पुस्तके पण आहेत, मी पण सज्ज आहे. 2017च्या पिरियड मध्ये बाकीच्या परीक्षा दिल्या आहेत, त्याचा फायदा होईल का, सगळा फायदा होतो. 2017चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बाहेर आहेत बरं का. ती MKCL ने परीक्षा घेतलेली होती.
हा, त्याचा आणि ह्याचा संबंध नसला तरी एकदा रिवाईज मारायचे, त्याच्यातले बाकीचे प्रश्न बघायचे, त्याच्यातले बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचे प्रश्न बघायचे. हा घ्या ना बिंदास. आयबीपीएस पॅटर्न नुसार जेवढे जेवढे परीक्षा आहेत, आयबीपीएस पॅटर्न नुसार जेवढ्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत बाकीच्या, त्या सगळ्या परीक्षेत टीसीएस आयबीपीएस चे पुस्तक आहेत बघा, त्यात अनुक्रमणिकेमध्ये दिलेत त्यांनी, शिफ्ट वाईज दिलेले पेपर आहेत मागच्या आयबीपीएस ने झालेले ते, पण त्यांनी दोन्ही मिळून दिलेले आहेत. पण ठीक आहे, एक दोन पुस्तकं ते पण सरावासाठी तुम्हाला लागणारच आहेत. मी बेसिक संकल्पना क्लिअर करून घेतल्यानंतर तुम्ही आयबीपीएस पॅटर्न नुसारचे प्रश्न बघत चला कंटिन्युअसली. आणि युट्यूबवर इकडे तिकडे कुणाचे बी लेक्चर हुडकीत बसत जाऊ नका. एक सिक्वेन्सनी एकाच गुरुकडून सगळं बेसिक टू शिकावं लागतं. हा, नाही समजलं तर मला सांगा, एखादा शिक्षक बंद करा, दुसरा शिक्षक लावा, मग मी बंद होऊन दुसरा एक शिक्षक लावतो. दुसरा भूषण सर आहे तर तुम्ही सांगा, तसं करू. आमच्यात काय बदल करायचा तुम्ही सांगितलं तर त्याचं स्वागत असणार आहे. ठीक आहे. सेटची पण एक्झाम आहे, कंबाईन मध्ये करा अभ्यास. पहिल्या पेजचं बघा, के सागरचं पुस्तक घ्या, चांगलं पुस्तक के सागरचं, मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण बघून घ्या. सीडीपी सब्जेक्टचे तुम्हाला माहित नाही का, लेखक सुराशे सर म्हणून आहेत आपल्याकडे. ते सुराशे सर आपल्याकडे जे आहेत त्यांनी ऑलरेडी सगळी लेक्चर दोनदा घेतलेले त्या ऍपमध्ये, तर ते लेक्चर बघून घ्या. ज्या त्या वेळेस आले की मग परत त्यांचे पण लेक्चर चालू होतील. पण मला वाटतं वेळ कमी आहे, जे महत्वाचे लेक्चर आहेत त्यांना वेळ जास्त द्या आम्हाला. मी 1-1.5 तास, भूषण दूत सर 1-1.5 तास, 2 तास, 3-4 तास दिवसाचे घेऊ द्या पटपट. हे अगोदर एकदा उतरले की त्यांना बी घ्यायला. हा, सेटचे के सागरचं पुस्तक घ्या. उद्या कोणता चॅप्टर तसं प्रिपेअर करायला, हे बेसिक पासूनच चालू होणार. संख्या मी तुम्हाला ओझरती नजर म्हणजे बेसिक वर चालू करतोय. हे सगळं संख्यांचे प्रकार असेल, संख्यांचे प्रकार असेल, कसोट्या वगैरे, हे महत्वाचे चॅप्टर घ्यायचो आपण. हे चालू करू. भरपूर काही शिकण्यासारखे ह्याच्यात. प्रश्न कोणाचा नाही वाटतं आता काही आहे? कोणाचा काही प्रश्न आहे का? काय प्रश्न? ओके, गुड नाईट. गुड नाईट, धन्यवाद.